आपल्याला वाटतं की असंख्य लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवण्यासाठी फक्त सिनेमामध्ये नट व्हावं लागतं किंवा नटी व्हावं लागतं. परंतु असंख्य लोकांच्या हृदयामध्ये नट किंवा नटी न होता प्रत्यक्ष शिरण्याचं भाग्य म्हणूया किंवा प्रत्यक्ष शिरण्याची किमया ज्यांना लाभलेली आहे असे असतात आधुनिक हृदय सम्राट. आणि ते हृदय सम्राट असतात म्हणजे शल्यविशारद, हृदयामध्ये घुसून तिथे शस्त्रक्रिया करणारे. असे एक हृदय सम्राट आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर नीतू मांडके. पण हे जे डॉक्टर आहेत हे डॉक्टर जरा वेगळे आहेत. यांना थोडीशी समाजकार्याची पण लागण झालेली आहे. त्याच्यानंतर त्यांना काही छंदांचीही लागण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मला तर काही कळत नाही की तुम्ही फुटबॉलही खेळत होतात, स्टॅम्पही जमवत होतात, नाटकातही कामं करत होतात आणि लोकांच्या हृदयात शिरण्याचं हे कार्य तुमच्या बायकोपासूनच तुम्ही वर्गात असतानाच सुरू केलेलं आहे. तर हे सगळं कसं काय एवढा पसारा तुम्ही जमवता? काय खरं म्हणजे या गोष्टी होत जातात, त्याला काही असं करायला लागत नाही. आणखीन माझ्या मते मी एक तुम्हाला मान्य असेल किंवा नसेल पण मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. आणि जसं दैवायत्त कुले जन्म मदायत्त पौरुषम असं आहे त्याप्रमाणे हे पण असू शकतं. आणि हातामध्ये जी कला असते किंवा विद्या असते ही जन्मजात असते, ती दिलेली असते तुम्हाला. ती काही अशी आज तुम्हाला कोणी दिली आणि तुम्ही घेतली अशातला भाग नसतो तो. आणि तसं तुमच्या आईवडिलांच्यावर खूप अवलंबून असतो. आता आमची बेसिकली आम्हाला जी शिकवण ती आईकडनं आली, म्हणजे आईच्या माहेरकडनं. आणखीन त्यामुळे आपल्या मनावर जे संस्कार होतात त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या जातात. जसं तुम्ही म्हटलात की हृदयामध्ये शिरता, आता अनेक हृदय शस्त्रविशारद आहेत, प्रत्येकाला 5च बोट आहेत. पण ती एक शैली डेव्हलप करायला ती कला आहे का, शैली आहे का, सगळंच आहे का, तंत्रज्ञान आहे? सगळंच आहे ते. इट इज नॉट ऑर्डिनरी थिंग. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी यायला लागतात. 5 बोटांनी नुसतं टाका घेणं, ह्याच्याबरोबर कुठे टाका घेऊन कसा आपण विचार करतोय आणि ह्याचा पुढे रिपरकशन्स काय होणार आहेत आणि असं केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल, ह्या विचारातूनच पुढे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रक्रिया पद्धती डेव्हलप केली जाते. पण दुसऱ्याचं हृदय उघडताना तुमच्या हृदयात धसका नाही का होत? नाही होत तसा. पहिल्यांदी जेव्हा मी केलं तेव्हा मला थोडंसं असं वाटलं की आता पण आज पहिली हार्ट सर्जरी करतोय. जेव्हा मी KEM हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी. पण नंतर जेव्हा तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये कसं पहिल्यांदी चोरी करणारा माणूस आणि निर्ढावलेला चोर, अरे काय याच्यामध्ये जसा फरक असतो तसा जो एक्सपिरियन्स कार्डियक सर्जन असतो त्याच्यामध्ये आणि आता नवीन नवीन आलेला असतो त्याच्यामध्ये खूप फरक असतो. तुम्ही उपमा अजाणता दिली, पण अनेक वेळा लोकांच्या मनात असलेली दिली तुमच्या लक्षात नाही आलं. अलीकडे सर्व हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या माणसांच्या बद्दल, म्हणजे तुमच्याबद्दल नसेल, असा एक आरोप विशेषतः मध्यमवर्गीय वर्तुळात, श्रीमंत वर्तुळात सुद्धा केला जातो की हे प्रचंड मोठं रॅकेट झालेलं आहे. प्रथम BP तपासायचा, त्याच्यानंतर काय अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी, या सगळ्या प्रोसेसमधनं शेवटी त्याला बायपासला बसवायचा. नाही हो, असं म्हणजे झोपवायचा. हां, झोपवायचं आहे. बरं, त्याचं काय असतं, मी नेहमी पेशंट्सना सांगतो की योग्य डॉक्टर योग्य वेळेस मिळण्यासाठी तुम्हाला नशीब लागतं. व्यक्ती तितक्या प्रकृती, काही चांगली असतात, काही वाईट असतात, काही धंद्यासाठी काम करतात, काही कामासाठी जगतात. जसं काही लोक जेवण्यासाठी जगतात आणि काही लोक जगण्यासाठी जेवतात. तशातलाच फरक आहे. हाताची 5 बोटं सारखी नसतात. असं सगळ्याच डॉक्टरांना आपण त्याच्यातून नेता कामा नये. काही वेळी एखाद वेळेस होत असेल, परंतु असं सर्वसामान्यपणे लोकांना वाटतं, पण ते तितकंसं खरं पण नसतं. कारण असं डॉक्टरने असं केलं असं म्हणतात. डॉक्टर काय तुमचा वैरी आहे? डॉक्टर काय तुम्हाला शत्रू आहे तुमचा? माझ्याकडे काही पेशंट अशा डॉक्टरकडनं असं झालं, माझा नवरा मेला किंवा असं झालं. अरे पण त्या डॉक्टरचं आणि तुमचं पूर्वीचं काही वैर होतं, त्यांनी मुद्दामून केलं का तुम्ही त्याला काही, असं नसतं ते.
मनुष्य हा आपलं नशीब घेऊन येतो आणि आपण त्याला आपल्या हाताने करतो, पण त्या हातामध्ये दैवी शक्ती असते, त्यामुळे ते होतं. आता तुम्ही मला म्हणणार की डॉक्टर मांडके हृदयाचं म्हणजे एकच अवयवाचं वर्षानुवर्ष ऑपरेशन करत आलेत. तोच डॉक्टर, तोच अवयव, तेच ऑपरेशन 100% लोक जगतात का सांगा मला? 100% लोक जगू नाही शकत, कारण ते त्यांचं नशीब घेऊन पण आलेले असतात. तर मी गमतीने पेशंट्सना म्हणतो की बाबा, मी ऑपरेशन करतो म्हणजे काय, साईबाबा ऑपरेशन करतात हॉस्पिटलमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये. आता ते येऊन प्रत्यक्षपणे तुमची फी त्यांची मागू शकत नाहीत, म्हणून त्यांच्या वतीने मी मागतो. साईबाबांच्या वतीने तुम्ही, पण ती साईबाबांपर्यंत पोहोचत नाही ना, त्याच्यामुळे आता आपण काम करतो, एवढं मोठं हॉस्पिटल बांधतो, ते देवाचंच काम आहे. तर असं असतं. आता थोडेसे इकडे तिकडे ॲब्रिएशन्स असतात. आहे, मला कल्पना आहे की प्रत्येक डॉक्टर तितकाच नेकीने काम करत नाही. हा पैसा मिळवण्याचा एक धंदा झालेला असतो. परंतु ह्याच्याकडे तुम्ही एका वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघायला लागता. ह्याला खूप आपण जर विचारात करत गेलो तर मला बहुतेक लोक, पॉलिटिकल लोक मारतील येऊन. त्याची रिपरकशन्स एवढी आहेत. आता आज तुम्हाला चांगला डॉक्टर मिळणं फार अवघड आहे हो. म्हणजे काय? योग्य डॉक्टर मिळणं हा अवघड आहे तुम्हाला. अजून 10 वर्षांनी तुम्ही जर बघत गेलात तर मेरिटवर आज मेडिकल कॉलेजमध्ये फक्त 15% लोकांना जागा मिळतात. म्हणजे आजची मेडिकल कॉलेजची ॲडमिशन 95-96% बंद होते. हो, पण MBBS बाहेर होताना, बाहेर पडताना तर त्याला मेरिटवरतीच बाहेर पडावं लागतं ना. असं थोडंच आहे. तुम्ही ज्या माणूस 60% ॲडमिट झालेला आहे की बाबा तो कुठल्या कुळात जन्माला, कुठल्या समाजाचा आहे, अमुक तमुक करून आपल्या देशाचं खरोखर त्यांनी सत्यानाश झालेला आहे, तो पण डॉक्टर होणार आणि तो पण ट्रीटमेंट देणार. आता तो काय ट्रीटमेंट देऊ शकेल ह्याच्याकडे विचारलं पाहिजे. तर हा मला वाटतं हे जर मोठा सामाजिक प्रॉब्लेम आहे. आपण त्याच्याकडे आत्ता न बघितलेलं बरं. कारण नाही, तो आत्ताचा विषय नाही, परंतु त्याच्यामुळे कोणते अन्यायमूलक विधान सुद्धा होऊ शकेल ना. कारण मेरिटची व्याख्या ही सुद्धा चुकीची असू शकते. म्हणजे जसं 100% राज्यशास्त्रामध्ये मार्क मिळवणारा मनुष्य मुख्यमंत्री होऊ शकणार नाही, त्याचं ते गोष्टी वेगळ्या आहेत त्या. या सगळ्या दृष्टीने ते बघायला पण एक भाग तर अलीकडे झालेलाच आहे, म्हणजे तो विनोदाचा किंवा नशिबाचा भाग सोडून देऊ, की एकेका त्या तंत्रज्ञानाची जशी किंमत वाढत चालली, त्यामुळे त्या ऑपरेशनची किंमत वाढत चालली, आणि त्यामुळे पेशंट आला की त्याला निरनिराळ्या चाचण्यांच्या काय होतं तुम्हाला सांगतो की ह्याला राज्य शासन, प्रशासन सुद्धा कारणीभूत आहे. खरं म्हणजे पूर्वी डॉक्टरांचा आणि पेशंटचा संबंध हा प्रेमाचा होता, की पेशंट म्हणजे अजूनसुद्धा माझ्यासारखे डॉक्टर आहेत, ते पेशंटला स्वतःचा नातेवाईकच समजतात. आम्ही पेशंटचं जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा तो पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना माझाच भाऊ बहीण काय म्हणाल ते असतो. घरी गेल्यानंतर तो तुमचा. अशा दृष्टिकोनातून मी ऑपरेशन करतो किंवा त्याच्याकडे बघतो. प्रत्येकजण बघत असेल किंवा नसेल हे मला माहिती नाही. पण काय होतं की जे CPA आहे, म्हणजे पेशंट्स लोकांनी डॉक्टरांना कोर्टात घेऊन जाणे, हे जसं प्रोफेशनॅलिझम त्याच्यात झालेलं आहे की कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, त्यामुळे प्रत्येक माणूस डॉक्टर हा धरून चालतो की हा पेशंट मला कोर्टात घेऊन जाणार. मग आता सगळ्याच बाबतीत असं बघायला लागतं. आता हेडेक झाला तर 99 पेशंट्सना काहीच नसतं विशेष, टेन्शन झालेलं असतं, थोडं ब्लड प्रेशर वाढलं, सगळ्यांचे तुम्ही CT स्कॅन MRI करून घेणार, म्हणजे त्याला 10-15 हजाराला उगीच खर्च झाला. डॉक्टर काय म्हणणार आहे, बघा तुमचं CT स्कॅन केलं आहे, MRI केलं आहे, झालं, याच्यात काही नाही, माझी काही चूक नाही. म्हणजे आता क्लिनिकल ह्याला त्रास होतो. लोकांना उगीच इन्व्हेस्टिगेशन्स केली जातात. या CPAनी डॉक्टर आणि पेशंटमध्ये दुरावा निर्माण केला, प्रेमाचे संबंध तोडून टाकले, त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला. पण रॅकेट्स आहेत हा जो लोकांचा समज आहे, तो समज नाही आहेच, त्याला ते समज कसला आलाय, ती सत्यता आहे ती. परंतु रॅकेट्स कुठे नाहीत, आज सगळीकडे रॅकेट्स आहेत. हो, पण ह्या रॅकेटचा जीवाशी खेळ आपल्या व्हायला नकोत, आणि पण होतात हे मलाही माहिती आहे, आणि त्याच्यावर कोणाचा कंट्रोल पण नसतो आणि कोणी करूही शकत नाही. तर माणसांनी किंवा डॉक्टरांनी आणि पेशंटनी या बाबतीत कलियुग आहे असं म्हणून लोक सोडून देतात, पण तेही बरोबर नाही.
अनेक गोष्टींचा आपल्याला ह्याच्यात विचार करावा लागतो. आपल्याकडे स्टँडर्डायझेशन कुठल्याच पद्धतीचं नाही हो. आज तुम्ही एक गोळी घेतलीत आणि दुसऱ्या बॅचची तीच गोळी घेतली तर तुम्हाला त्याचा रिझल्ट सारखाच मिळत नाही. आज धारावीमध्ये औषधं बनतात, त्याच्यावर कोणाचं कंट्रोल आहे? आपल्याला अनेक गोष्टी, मी जर बोलायला लागलो तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा येतील की त्या लोकांना आवडणार नाहीत आणि ही सत्य परिस्थिती आहे. आज कोणाला काही करायला वेळच नाही आहे. आज प्रशासनच काही करू शकत नाही, कशा बाबतीतच करू शकत नाही. पण आता हार्टच्या संबंधात म्हणजे हृदयासंबंधातले जे सगळे प्रश्न आहेत ते रिच मॅन्स डिसीज, असं नाही आहे. श्रीमंतांना परवडणारा रोग अशी समजूत आहे ना. असं नाही आहे. का गरिबांना परवडणार नाही हो हार्ट? गरिबांना बायपास कशी परवडेल? गरिबांना परवडण्यासाठी आता तुम्ही माझ्या हाताने हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, लीलावती हॉस्पिटलमध्ये मी 70,000मध्ये ऑपरेशन करतो. आता 70,000 ही फार कमी संख्या झाली, तुमची काळजी रक्कम झाली. साधारणपणे 1.5 लाख रुपये खर्च येतो आज. पर पेशंट्सना KEM हॉस्पिटल, सायन किंवा गव्हर्नमेंटची किंवा कॉर्पोरेशनची जी हॉस्पिटल त्याच्यामध्ये पण सुविधा आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांना जायचं नाही आहे. त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये यायचं आहे. कारण लोक म्हणतात की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जरा जास्त तुम्हाला शल्यचिकित्सा KEM जास्त पण उत्तम आहे. आता छान आहे KEM आणि तिथले डॉक्टर पण चांगले आहेत. KEM मध्ये चांगले होतात. पण तो ॲम्बियन्स नाही की डॉक्टर मांडके तिथं नाहीत किंवा आलाना फलाना डॉक्टर नाहीत, असं तसं. मला वाटतं एक मध्यमवर्गात फॅशन सुद्धा आहे की नाही, फॅशन नाही हो. खासगी हॉस्पिटल नाही नाही, असं तुम्हाला वाटतं जेव्हा तुमच्यावर बेतते ना, तुमची ते बायको आणि 4 पोरं असतात तुम्हाला ना, तेव्हा तुम्हाला कळून येतं. मग तुम्ही हिंदुजान लिलावती शोधायला लागता असतो ते कारण हा जीवाचा खेळ असतो. हा ब्रेड विनिंग मेंबर की जो पैसा कमवून घरात आणतो आणि संसार चालवतो, समाजामध्ये काहीतरी तो माणूस असतो, त्याच्या जीवनाचा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्हाला हे चालत नाही की बाबा मला मी कर्ज करीन, चोऱ्या माऱ्या करून पैसे आणीन, पण मला हे ऑपरेशन याच माणसाकडनं करून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे स्कूल टीचर्स येतात, माझ्याकडे गरीब लोक येतात, त्या लोकांना आपण फ्री करतो. पण आता सध्या मी फ्री करतो कारण माझी फी चार्ज करत नाही. पण हॉस्पिटलनी जरी खर्च जो असतोच करायला लागतो आणि याला कारणं आहेत, तुम्हाला सांगतो. आज म्हणजे मला कुठल्याही गव्हर्नमेंटला दोष द्यायचा नाही आहे, परंतु आज 50 गाड्या आपल्याकडे, सुझुकी आली, ओपेल आली, ॲस्ट्रा आली, तुम्ही काय म्हणा, दाईवू आली, मर्सिडीज आली, सगळ्या आल्या. इतक्या लोकांचं त्यांनी कोलॅबोरेशन केलं गव्हर्नमेंटने. आज एक मेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपनीचं कोलॅबोरेशन केलं का हो गव्हर्नमेंटनी? साधे गोष्ट काय उदारीकरण आलं, फॉरेन कॅपिटल आलं, पण त्या आवश्यक आज गरीब माणसाला व्हाल बदलायला लागते हृदयामध्ये, ती गरीब माणसालाच बदलायला लागते. हा अगदी गरीब माणसाला ती एक व्हाल 50,000 रुपयाला मिळते. आज खडी कामगाराला ती पोराला व्हाल बदलायची आहे, तो माणूस 50,000 कुठून आणणार? आणि सेवाभावी संस्था आहे त्या किती लोकांना देणार? ह्या व्हाल जर इथे निर्माण केल्या किंवा जे कॅन्युलेज आम्ही जे वापरतो किंवा ज्या ट्युबिंग वापरतो किंवा ऑक्सिजन, ते सगळ्या परदेशामधून येतात, त्या तुम्ही इथे करा ना कोलॅबोरेशन. पण ते कोलॅबोरेशन कोणाला नको आहे? म्हणजे एका अर्थाने हृदयाची नीती आणि अर्थनीती याचाही संबंध आहे खूप. पण आपण त्या हृदयाच्या अर्थनीतीकडे वळण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया. ही हृदय नीती जी आहे ही सहृदय नीती करायची झाली तर आर्थिक धोरणं बदलायला पाहिजेत सरकारची, किंवा एकूण कायदे बदलायला पाहिजेत. कारण गरिबांना सुद्धा हृदयाचे रोग होऊ शकतात, श्रीमंतांनाही होतात. पण अलीकडे हे विशिष्ट वयात मध्यम वर्गात आणि शहरात होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे असं ऐकतो आम्ही. म्हणजे स्ट्रेस, तणाव वगैरे. तर हे भानगड काय? हृदयाच्या रोगाचे खरोखर काय मानसिक तणावाशी संबंध आहे का तुम्ही म्हटला तसं नशीब घेऊन येतो? आणि नाही, नशीब वगैरे तर ठीक आहे, पण हा आता सध्या मी जेव्हा 85 साली अमेरिकेहून परत आलो तेव्हा माझ्याकडे 70, 72, 65 रिटायरमेंट नंतरचे लोक यायला लागले आणि आता 40, 38, 42, 50च्या आतच जास्त लोक आहेत. खरं आहे म्हणजे? हो. आणि याचं म्हणजे कारण सार्वत्रिक अनुभव आहे. ॲब्सोल्युटली. आता हृदयरोग हा लवकर यायला लागला आणि त्याला बेसिकली मेंटल स्ट्रेन हा कारणीभूत आहे. की आपल्याला मानसिक ताण आहे, अर्बनायझेशन जे झालं, आणखीन ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माणसाच्या मनावर जेवढा ताण पडला त्यामुळे हा डिसीज. माझ्या मते 2च कारणं. एक म्हणजे आईवडिलांपासून आनुवंशिकता. लोकांना वाटतं की आपल्याला फक्त प्रॉपर्टी, जमीन, जुमला वगैरे मिळणार आईवडिलांकडनं. तसं नाही. ते तुम्हाला हृदयरोग येते, ब्लड प्रेशर येते. हृदयरोग पण अनुवंशिक हो,
कॅन्सरसारखं ब्लड कॅन्सर किंवा पण हृदयरोगाचा कसा अनुवंशिकतेशी संबंध होणार ते काय जीन जेनेटिक आहेत. हृदरोग पण जेनेटिक आहे? हिस्ट्री, फॅमिलियल हिस्ट्री असते ना, वडिलांना आलंय, काकांना आलाय, त्यांच्या वडिलांना आलाय, असं असतं. हे 2 बेसिक फॅक्टर, स्ट्रेस आणखीन हे. आता मेंटल स्ट्रेस काढा असं म्हणणं सोपं आहे, पण काढणं अवघड आहे. तुम्हाला आज श्रीमंत माणसाला एक स्ट्रेस आहे, गरीबाला त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेस आहे. आज डायमंड मर्चंट खुर्चीमध्ये बसून पैसे कमावतोय, फोन करतोय, इकडे तिकडे सगळे धंदे करतोय, त्याला माहिती नाही की त्याची मुलं काय करतायत, बायको जाऊन कुठे पत्त्यात पैसे खराब करते, कोण येऊन कोणाला धमक्या देतं आहे, आज कोणाचा एक्स्टॉर्शनचा कॉल, या सगळ्या गोष्टीचा त्याला टेन्शन असतं. शिवाय मार्केट खाली आलं, अमुक झालं, चोऱ्या झाल्या, प्रत्येकाला, गरीब माणसाला वेगळा स्ट्रेन आहे. तो म्हणतो की आज काम मिळालं नाही मला, आज मुलाला जेवायला काय घालू, आज त्याची उद्यापासून शाळा सुरू होणार, त्याला युनिफॉर्म कुठला आणून देऊ, पायामध्ये जोडे कुठले देऊ, पुस्तकं आणि वह्या कुठल्या आणू. प्रत्येक माणसाला हा स्ट्रेन आहे. स्ट्रेन काढायचा आपल्याकडे फार सोपा उपाय आहे. आपण हिंदू संस्कृतीमध्ये मेडिटेशन म्हणून जो प्रकार आहे, झिरोईंग ऑन माइंड, हे बेसिकली कॉन्सन्ट्रेशन, लेवल ऑफ कॉन्सन्ट्रेशन इज अ मेडिटेशन. पण मग डॉक्टर लोक ज्यावेळेला येतो त्यांच्याकडे हार्ट प्रॉब्लेम घेऊन मनुष्य, त्यावेळेला त्याला सगळ्यात प्रथम तुमच्या अँजिओ टेस्टच करायला लावतात, त्याला नाही, कुठे असं मेडिटेशन नसतं. करायला नाही लावतात? असं नसतं. पहिल्यांदी पेशंट जेव्हा येतो तेव्हा त्याला खरोखर हृदयरोग आहे की नाही हे तरी बघायला पाहिजे का आपल्याला उगीच चोगीच, तसं नसतं ते. त्याला आधी काही टेस्ट करून मग स्ट्रेस टेस्ट करायला लावतात. ECG जर पॉझिटिव्ह आला किंवा नसला आणि जर पेशंटला टिपिकल चेस्ट पेन होत असेल तर आम्ही आधी त्याची स्ट्रेस टेस्ट करून घेतो. म्हणजे त्या पट्ट्यावर त्याला चालवून त्याचा ECG काढतो. जवळजवळ 97-98% ही टेस्ट पॉझिटिव्ह, म्हणजे करेक्ट तुम्हाला निदान देते की बाबा यांना कुठेतरी प्रॉब्लेम आहे हृदयात. मग अशाच पेशंटना आपण अँजिओग्राफी करवतो. ज्यांची स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह आहे त्यांची अँजिओग्राफी आपण करत नाही. अच्छा. आणि ती अँजिओग्राफी झाल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा ह्याला एक वेसल, दुसऱ्या वेसलला किती हृदयरोगात, हृदय धमन्यांना त्रास आहे, व तो त्रास जास्त जोराचा आहे आणि त्याच्यासाठी काही करायला पाहिजे का तो तसंच मेडिसिनवर, औषधांवर राहू शकतो. जर आता करायचं म्हणजे त्याला बायपास सर्जरी करायला पाहिजे का ती स्प्रिंग घालून ते तुम्ही जे सामान्य माणसं म्हणतात अँजिओप्लास्टी, त्याला स्टेंट घालून ती डायलेट करून चालेल. बरं, हे सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात की ह्याला स्टेंट घालणं बरं का ऑपरेशन करणं बरं. आता याच्यामध्ये सुद्धा व्यावहारिकपणा किंवा धंदा येतो, कारण सगळ्याच गोष्टीत पैशाने बघितलं जातं कित्येक वेळा. म्हणून मी नेहमी म्हणतो की टू गेट अ राईट डॉक्टर ॲट राईट टाईम. तुम्हाला हा नशिबाचा प्रश्न आहे. अर्थात डॉक्टरांवर माणसाने विश्वास पण ठेवायला लागतो, पण तो डॉक्टर त्या विश्वासार्हतेचा आहे की नाही हे पण बघायला लागतं. तर सगळ्याच पेशंटचं असं करत नाहीत. आणि याच्यामधून जेव्हा पेशंट बाहेर येतो, आपल्याकडे अनफॉर्च्युनेटली काय झालं आहे, पेशंटला रिहॅबिलिटेशन नाही, पेशंटला प्रॉपर गायडन्स नाही. आपण तंबाखू खातो तर लोकांचा काय समज आहे की तंबाखू आपण खातो. मी काय हो डॉक्टर साहेब म्हणले आम्ही तंबाखू इथंच ठेवतो आणि ते थुंकून देतो, गिळत नाही. पण त्यांना हे कळत नाही की आपण जेव्हा चेस्ट पेन होतं आणि डॉक्टर तुम्हाला ती छोटीशी गोळी देतात जिभेखाली ठेवायला, ती जिभेखाली ठेवता तुम्ही आणि त्यांचं तुमचं चेस्ट पेन जातं. तसं तंबाखू तुम्ही जिभेखाली ठेवता आणि ते जसं सॉर्बिट्रेट किंवा जी काही गोळी असेल ते हृदयावर जाऊन त्याचं हृदयाच्या व्हेसल्स असतात त्या जशा डायलेट करून तुम्हाला अंजायनापासून रिलीफ मिळतो, तसं ते निकोटीन पण सरळ हृदयात जातं. ते तुम्ही थुंकून देऊन काही त्याचा फरक पडत नाही. म्हणजे स्मोकिंग म्हणजे धूम्रपानाचा प्रत्यक्ष संबंध आहे? हो, प्रत्यक्ष संबंध. आपण माझ्या माहितीत धूम्रपान न करणाऱ्या केवढ्या तरी लोकांना हार्ट अटॅक येतात. हो, कबूल आहे ना, पण त्याच्यात अनेक फॅक्टर्स असतात. नाही म्हणजे आता एक लोकांना कळत नाही, म्हणजे मलाही कळत नाही खरं सांगायचं म्हणजे की हार्ट तुम्हाला अटॅक काय? म्हणजे एवढा हार्ट प्रॉब्लेम अनेक प्रकारचे असतील. हो ना, पण आता सध्या हा हार्ट अटॅक म्हणजे कॉरोनरी आर्टरी डिसीज असं म्हणतो आपण. हां. म्हणजे ज्या हृदयाला रक्तपुरवठा जे करतात त्याच्यामध्ये हा अडथळा निर्माण होतो. हे प्रत्येक छातीत दुखण्याला हार्ट अटॅक नाही. लोक असंच म्हणायला लागले हल्ली. नाही, परंतु मग त्याचा काय असतं, हृदयरोग, आता हार्ट अटॅक येतो किंवा चेस्ट पेन होतं तेव्हा चेस्ट पेन इथं अंजायना होतो, चेस्ट पेन इथं होतं, हातामध्ये जातं, मानेत जातं, लोकांना घाम फुटतो की हार्ट अटॅक आला. म्हणजे हार्ट अटॅक म्हणजे काय की तुम्हाला त्या भागामध्ये अडथळा निर्माण होऊन तो हृदयाचा तेवढा भाग मरून जातो. हृदय तसं मसल खूप मोठा असतो आणि तेवढा भाग निकामी होतो.
पण इतर हृदय चालू असल्यामुळे तसा फारसा त्रास होतो, त्याचे दैनंदिन क्रिया तो करू शकतो. तर ही जी प्रक्रिया आहे, हे तुम्हाला दिसतं कसं, त्याचं प्रिमॉनिशन कसं असतं की अंजायना होतो, चेस्ट पेन होतो. परंतु हे 10 मधल्या 6च लोकांना होतं. उरलेल्या 4 लोकांना, कुणाला इथे चोकिंग सेन्सेशन होतं, कुणाला पाठीत दुखतं, कुणाचा दात दुखतो, कुणाला जेवल्यानंतर ढेकर खूप यायला लागतं, त्याला पोस्ट प्रँडियल अंजायना म्हणतात, किंवा छातीत प्रेशर आल्यासारखं वाटतं. माझ्याकडे एक पेशंट, त्याचे 4 दात काढले त्याच्या डॉक्टरने. जेवल्यानंतर त्याला दात दुखायचे. जेवल्यानंतर दात दुखला की माणसाला वाटतं की बाबा हे बहुतेक जेवणामुळेच आहे, किंवा दात किडले असतील ते काढून टाकले. पण त्याची जेव्हा स्ट्रेस टेस्ट केली तेव्हा एका मिनिटात पॉझिटिव्ह आली. तर आणि काही पेशंट्स एसिम्प्टोमॅटिक असतात, म्हणजे त्यांना जो पहिला प्रॉब्लेम येतो तो मृत्यूच. तर असे कित्येक वेळा वाचतो की चीफ एक्झिक्युटिव्ह त्याने आपल्या पोराला बॉयला ऑफिसमध्ये कॉफी आणायला सांगितली. जॅपनीज डेलिगेट आलं होतं, तर कॉफी यायच्या आधी ते जमिनीवर पडून गेले, खपले, किंवा झोपेत एखादा मनुष्य गेला. तर दे आत्ता पेपर वाचत होते आणि एसिम्प्टोमॅटिक. आणि पण मग याला काही हिस्ट्री नसते, फार फार डेंजरस. पण हिस्ट्री नसते का त्यांची काही? हिस्ट्री नसते यांना. आणि हार्ट अटॅक येतोय कळत नाही. कित्येक वेळा काय होतं, पेशंटला हार्ट अटॅक येतोय समजत नाही, तो कार चालवत असेल आणि त्याला स्ट्रोक येतो, म्हणजे हार्ट अटॅक येऊन हार्ट हे होतं, इरेग्युलर होतं, आणि त्याचा कॉन्शियसनेस जातो, आणि तो कुठेतरी ठोकून त्याचा ॲक्सिडेंट होऊन मरतो. लोकांना वाटतो ॲक्सिडेंटमध्ये गेला, तो ॲक्सिडेंटमध्ये जात नाही, त्याला हार्ट अटॅक येऊन तो बेहोश होतो आणि गाडीचा ताबा सुटून तो मरतो. तर असे हृदयाचे, आता गॅस ट्रबल आमच्या पुस्तकात लिहिले की जे स्मशान आहे त्याच्यामध्ये गॅस ट्रबलनी मरणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. गॅस ट्रबलनी कोणी मेलेलं आत्तापर्यंत माहीत नाही कुणाला. तर गॅस ट्रबल आणि हार्ट ट्रबल ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं खूप अवघड असतं. अच्छा. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही म्हणतो अनलेस प्रूव्ड अदरवाईज गॅस ट्रबल इज टू बी टेकन एज हार्ट ट्रबल. अच्छा. त्याच्यात सर्वात वाईट गोष्ट म्हणजे सोडा द्यायचा त्याला प्यायला, ते आणखीन त्रास. आता हे सामान्य माणसाला कळत नाही, तसं सामान्य डॉक्टरला पण हे कळत नाही. म्हणून आपण ते ये रे माझ्या मागल्याला टू गेट अ राईट डॉक्टर ॲट राईट टाईम, नशीब असं आहे. आणि अशा अनेक गोष्टी आहेत हृदयविकारामध्ये. तर हृदयविकारामध्ये बऱ्याच वेळा असं का होतं, कित्येक वेळा पेशंट समजा गेला तर डॉक्टरला प्रश्न, डॉक्टर साहेब असं कसं झालं, त्याचं उत्तर डॉक्टरकडे नसतं. डॉक्टर मॅथेमॅटिक्स आणि मेडिसिन हे दोन्ही एमनी चालू होतात. म्हणजे तुम्ही मांडके पण घाला त्याच्यात, पण ते वेगळे 2 गुणिले 2 हे 4 होतात मॅथेमॅटिक्समध्ये, परंतु ते मेडिसिनमध्ये 4 नाही होत. आणि स्त्रियांना हार्ट अटॅक कमी होतोय, खरं आहे? ते एक फार चांगली गोष्ट आहे. चांगली म्हणजे तुम्हाला सांगतो ना, हो, सगळे पुरुष विधूर झाले असते, बायकांना जर हार्ट अटॅक यायला असता, त्यांच्या एवढा स्ट्रेस. आज तुम्ही बघा, आज पोराला शिकवायचं, नवऱ्याकडे बघायचं, आपलं स्वतःचं काम करायचं, परत घरी येऊन भाजीपाला अमुक तमुक, ते पोरग परीक्षेला बसणं म्हणजे आईचीच परीक्षा चालू. पण म्हणजे सगळ्यात स्ट्रेस त्यांना आहे, पण सगळ्यात हार्ट अटॅक कमी त्यांना आहे. ही देवाने केलेली त्यांच्यावरची कृपा आहे आणि समाजावर केलेली कृपा आहे. स्त्री एवढं स्ट्रेस सांभाळणारं व्यक्तिमत्व नाही. स्त्री भयंकर कणखर. हे प्रपोर्शन मध्ये किती, 5 पट 10 पट, 100 पट धरा असं? हो. स्त्रियांचा एवढा स्ट्रेस कंट्रोल करणारं कोणी नाही. पुरुषाला तेवढा स्ट्रेस करता आणि त्यांनाच सगळ्यात इमोशनल, करेक्ट, परंतु भावना विवश लवकर होतात असं म्हणायची प्रथा पुरुषांनीच पाडली होते. ते खोटं आहे. ते सॉफ्ट सेक्स वगैरे तुम्ही काही म्हणा, पण स्त्री ही भयंकर कणखर बाई, कणखर व्यक्तिमत्व असतं आणि ते सगळं सांभाळून घेते. आज तुम्ही बघा का होत नाही. तुमच्याकडे आलेल्या पेशंट्समध्ये किती टक्के? 10%, 100 10 स्त्रिया असतात. आणि त्या सुद्धा ज्यांचा मिनोपॉज झालेला आहे किंवा ज्यांची पाळी येणं बंद झालेलं आहे, ज्यांना हॉर्मोनल कव्हर गेलेला आहे, ज्यांना जास्त डायबिटीस आहे, असे येतात. म्हणजे जोपर्यंत स्त्रीला मासिक पाळी चालू असते तोपर्यंत तिला साधारणपणे हार्ट अटॅक येत नाही. अच्छा. हे देवानी त्यांच्यावर केलेली आणि आपल्यावर केलेली कृपा आहे. त्यामुळे स्त्रियांचं हृदयरोग होण्याकडे जी त्यांची कमी आहे ते. आणि लहान मुलांमध्ये किती प्रमाण? आता तुम्ही स्टुडिओमध्ये येतानाच काहीतरी 6 महिन्याचं आणि 2 वर्षाच्या मुलावरती ऑपरेशन करून आलाय. पण ते त्यांचा हृदयरोग हा वेगळा असतो, तो कंजेनिटल हार्ट डिसीज म्हणतो आपण. तो जन्मजात बालकांच्या मध्ये
डेव्हलपमेंटल ॲबनॉर्मॅलिटीज असतात. त्याच्यामध्ये भोकं असतात, काही रॉंग कनेक्शन. आज मी ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये सगळी चुकीची कनेक्शन होते, 4 डिफेक्ट्स होते त्याला. ते सगळे रिपेअर करून परत जोडून सगळं करायला अवघड असतं ते. त्यामुळे बरेचसे लोक अशा गोष्टी करू नाही शकत. सगळेच कार्डियक सर्जन पीडियाट्रिक कार्डियक किंवा लहान मुलांची बालकांची ऑपरेशन्स करत नाहीत. तर ह्याच्यामध्ये जास्त, कारण हृदय एवढंच असतं ते, त्याच्यामध्ये सगळ्या भानगडी करायचे फार अवघड असतं. पण ते सुद्धा प्रमाण खूप आहे. आणि आपल्याकडे आणखीन एक गोष्ट आहे की लहान मुलांच्याकडे कोणी लक्ष देत नाही फारसं. पण त्याच्यामध्ये ती जर मुलगी असेल, म्हणजे ते अर्भक जर फिमेल चाइल्ड असेल, मुलगी असेल, तर त्याचं काय विचार. आपल्याकडे ही एक जी सामाजिक प्रथा आहे ती एवढी टाकाऊ आणि इतकी वाईट आहे. त्यामुळे कित्येक वेळा फार राग येतो आपल्याला. खरं म्हणजे आता डॉक्टर मांडकेंबरोबर मला अनेक विषयांवरती बोलायचं होतं. परत तुम्हाला बोलायला लागणार असं दिसतंय की एवढे सगळे करत असताना तुमच्याकडे एक 60,000 स्टॅम्प आहेत, 1,00,000 सव्वा लाख कॉईन्स आहेत आणि त्याची किंमत 25,000 पाऊंड केली, आणि हे सगळे हृदय लोकांची सांभाळता तुम्ही हे छंद कसे सांभाळता याच्यासाठी आपण एकदा स्वतंत्रपणे समोरासमोरमध्ये येऊया. जरूर. परंतु आज तुम्ही लोकांच्या हृदयांचे ऑपरेशन बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांच्या हृदयाचा वेध घ्यायला इथे आलात, याच्याबद्दल धन्यवाद. ती करून आलो मी. ती करून आलो याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.